नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. महाराजांची भक्ती ही आपण अतिशय निष्ठेने श्रद्धेने करायला हवी, हे मी तुम्हाला नेहमी करता सांगते. कारण की महाराज आपल्याला जसे प्रिय आहेत तसंच महाराजांना आपण देखील अतिशय प्रिय आहेत. महाराजांना त्यांचे जे भक्त आहेत ते अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे महाराज त्यांच्या भक्तांसाठी प्रत्येक गोष्ट करतात. परंतु यामध्ये काही गोष्टी असतात, जसे की आपले जे पूर्व प्रारब्ध आहेत ते असतात, आपले जे आत्ताचे कर्म आहेत ते देखील असतात. आणि जसं आपलं कर्म असेल तसंच आपल्याला फळही मिळत असते. त्यामुळे आपण जर का महाराजांची भक्ती करत असू तर आपले जे पूर्व प्रारब्ध आहेत ते आपल्याला भोगावे लागतात. परंतु त्याची जी तीव्रता आहे ते महाराज अतिशय कमी करून देतात. जसं की आपल्याला खूप मोठं काहीतरी संकट येणार असेल, परंतु छोट्याशा गोष्टीने ते संकट निभावून जाते. म्हणजे ते जे आपल्याला संकट आहे ते अतिशय फुलाप्रमाणे महाराज भासवतात. त्यामुळे महाराजांची जी भक्ती आहे ती अतिशय निष्ठेने करा, श्रद्धापूर्वक करा. महाराजांवरती 1% सुद्धा संशय घेऊ नका. कारण की संशय जर का आपण घेतला तर आपलंच विपरीत होणार आहे. त्याचं वचनच आहे की संशय आत्मा विनश्यती. त्यामुळे महाराजांवरती 1% देखील संशय घेऊ नका. मला अनेक अशा कमेंट येतात जे वाचून खरंच मला खूप वाईट देखील वाटते की त्याच्या लाईफमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दुःख आहे. आणि एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा की कधी काही दुःख आलं किंवा विपरीत परिस्थिती आली किंवा काही लोक आपल्या विरुद्ध जर का वागत असतील तर आपलं ते प्रारब्ध समजून आपण ते अतिशय आनंदाने भोगायला हवं. आणि ते भोगत असताना महाराजांवरचा जो विश्वास आहे, महाराजांवरची जी भक्ती आहे ती 1% देखील आपली कमी व्हायला नको. मला एक कमेंट आली होती, मला तशा तर 2 कमेंट आल्या होत्या. त्या 2 कमेंटचं मला उत्तर देणं गरजेचं वाटत आहे. कारण की तसे जे अनुभव आहेत ते प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतात. तशा ज्या घटना आहेत ते प्रत्येकाच्या लाईफमध्ये घडत असतात. कधी आपण कुणासोबत खूप चांगल्या प्रकारे वागतो, परंतु काही व्यक्ती असे असतात की फक्त दुसऱ्यांना त्रास देण्यासाठीच त्यांचा जन्म झालेला असतो. जे लोक आहेत किंवा तशा ज्या घटना आहेत त्या अनेक जणांसोबत घडत असतात, म्हणजे प्रत्येक व्यक्तीसोबत घडत असतील असं मला वाटते. त्यामुळे या गोष्टी, या 2 कमेंटचं मी उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर कधी कधी असं होते की काही व्यक्तींचा जो जन्म आहे तो फक्त दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी झालेला असतो, दुसऱ्यांना नावं ठेवण्यासाठी झालेला असतो. आपण जर का श्री गजानन महाराजांची भक्ती करत आहोत, आपण श्री गजानन महाराजांचे भक्त आहोत, तर आपण अशा लोकांकडे कानाडोळा करायला हवा. आपल्या मनामध्ये त्यांचा विचार सुद्धा आपण आणू नये. जेव्हा जेव्हा आपल्याला कुणाच्या बद्दल काही विचार येत असेल तर तेव्हा तेव्हा तो विचार बाजूला सारून लगेचच महाराजांचा विचार आपण आपल्या मनामध्ये आणायला हवा. कारण की लोकांचा विचार केल्यापेक्षा महाराजांचा विचार करा, चिंता केल्यापेक्षा महाराजांचं चिंतन करा. आणि काही लोक असेच असतात की ते दुसऱ्यांना त्रास देण्यामध्ये, दुसऱ्यांना नावं ठेवण्यामध्ये त्यांना धन्यता वाटते, त्यांचं जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटते. परंतु आपण जर महाराजांची भक्ती करत आहोत, आपण श्री गजानन विजय ग्रंथ वाचत आहोत, तर आपल्यामध्ये तेवढी सारासार विचार करण्याची शक्ती आहे की आपण अशा गोष्टींकडे जाणून बुजून निग्लेक्ट करावं. भूतकाळातल्या ज्या गोष्टी आहेत किंवा भूतकाळामध्ये कोणीतरी आपल्याला त्रास दिला आहे, त्यामुळे आपण दुःख करण्यात आता काही अर्थ नाही. आणि जर कोणामुळे आपल्याला त्रास होत असेल तर आपण त्या व्यक्तीचा शरीराने नाही तर मनाने त्याग करून द्यावा. आणि असं काही रिलेशन असतात, समजा आता घरातले कोणी जर का व्यक्ती त्रास देत असतील, शरीराने त्यांचा त्याग करू शकत नाही, कारण की आपणही त्याच घरामध्ये राहतो आणि ते व्यक्ती देखील त्याच घरामध्ये राहतात. तेव्हा आपण मनाने त्या व्यक्तीचा त्याग करून द्यायला हवा. म्हणजे आपले जे कर्तव्य आहे ते आपण पूर्ण पाडायचे. जे काही कर्तव्य असतील, जे काही नातं असेल ते सगळे कर्तव्य आपण पूर्ण करायचे. परंतु त्या व्यक्तीचा मनाने त्याग करायचा. म्हणजे महाराजांनाच विनवणी करायची की तुम्ही बघा हे कसं चाललं आहे, किंवा हा व्यक्ती सुधरत नाही, किंवा हा व्यक्ती माझ्यासोबत असं वागत आहे. हे महाराजच त्या व्यक्तीला उत्तर देतील, आपण उत्तर देण्याची गरज नाही. आजच्या जगामध्ये कुणीही सुखी नाही. प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीचा हा त्रास हा होतच असतो. त्यामुळे आपण तेव्हा सुखी होऊ जेव्हा आपण श्री गजानन महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवू. आपण जेव्हा श्री गजानन महाराजांची भक्ती अतिशय निष्ठेने आणि संशयरहित करू, तेव्हाच आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. म्हणजे जीवन जगत असताना देखील आणि आपण गेल्याच्या नंतर देखील. म्हणजे आता खूप जणांना ह्या गोष्टी पटतील किंवा पटणार नाही हे मला माहीत नाही, परंतु जेव्हा आपण खूप मोठे ग्रंथ वाचतो, जेव्हा आपण ग्रंथ आपल्या जीवनाचा आधार बनतो, तेव्हा आपल्याला कळते की आपण सध्या तर जीवन जगत आहोत, परंतु आपण गेल्याच्या नंतर देखील अजून परिस्थिती खूप बिकट आहे, खूप अवघड आहे. त्यामुळे आता आपण नामस्मरण करावं, महाराजांचं चिंतन करावं. तेव्हाच आपल्या आत्ताच्या जे भौतिक गोष्टी आहेत त्या तर पूर्ण होणारच आहे, परंतु आपण गेल्याच्या नंतर देखील ज्या गोष्टी आहेत त्या देखील खूप व्यवस्थित पूर्ण होणार आहेत, खूप व्यवस्थित त्या होणार आहेत. महाराज आपल्याला जिवंतपणे देखील सांभाळणार आहेत आणि आपण गेल्याच्या नंतर देखील सांभाळणार आहेत. आणि हेच श्री गजानन विजय ग्रंथामध्ये सांगितलं आहे. श्री गजानन विजय ग्रंथ असा आहे की
आत्ता आपल्याला जीवन जगण्यासाठी आधार देतोच, परंतु आपण गेल्याच्या नंतर देखील आपल्यासोबत काय काय होणार आहे त्या गोष्टी देखील आपल्याला सांगतो. त्यामुळे महाराजांचं चिंतन करा, मनन करा, श्री गजानन विजय ग्रंथाचं पालन करा, त्यातली एक एक ओळ समजून घेण्याचा प्रयत्न करा. श्री दासगणू महाराजांनी आपल्यासाठी ते रसाळ चरित्र महाराजांचं लिहिलं आहे, ते खरंच अमृत आहे. त्यामुळे ते वाचा, ते समजून घ्या, त्याचा भावार्थ समजून घ्या की श्री गजानन विजय ग्रंथ नेमका काय आहे. आणि तुम्हाला अजून कुठले ग्रंथ जर का वाचायला मिळत असतील ते देखील तुम्ही वाचा, कारण की ते ग्रंथच आपल्या जीवनाचा आधार आहेत. आपल्या साधू संतांनी आपल्यासाठी ते ग्रंथ त्याच्यासाठीच लिहून ठेवले आहे की कुठल्या परिस्थितीवरती कसं वागायचं आहे, कसं बोलायचं आहे, काय करायचं आहे, कधी काय ॲक्शन घ्यायची आहे, सगळं ग्रंथांमध्ये सांगितलं आहे. आणि आपण जर का महाराजांचे भक्त असू तर आपल्याला जाणून बुजून काही गोष्टींचं नियमांचं पालन करावं लागणार आहे. आपल्या मनामध्ये, आपल्या शरीराला तेवढी शिस्त आपण लावून द्यायला हवी की आपल्या वाणीवरती, आपल्या बोलण्यावरती, आपल्या वागण्यावरती, आपल्या चालण्यावरती, आपल्या विचारांवरती आपलं कंट्रोल असायला हवं. जेव्हा आपण आपल्या विचारांवरती कंट्रोल करायला शिकू, म्हणजे मन असंच आहे, मन चंचल आहे की आत्ता हा विचार आला की लगेचच दुसरा विचार येतो, परंतु तरी देखील आपल्या मनामधले जे विचार आहेत ते येऊ द्यायचे, जाऊ द्यायचे, त्यावरती जास्त विचार करायचा नाही. आपल्या मनामध्ये फक्त महाराजांचं चिंतन असायला हवं, महाराजांचाच विचार आपल्या मनामध्ये असायला हवा. महाराजांचं नामस्मरण आपण सतत आपल्या मुखाने करायला हवं. तेव्हाच आपले जे काही हे षडरिपू आहेत त्यावरती आपलं कंट्रोल होईल, त्यावरती आपण विजय मिळवू शकू. त्यामुळे कोणी काहीही बोलो, कोणी कितीही त्रास देऊ, आपण अतिशय शांत राहावं. आपण आपले जे साधू संत आहेत, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत जनाबाई, संत सखुबाई यांचे चरित्र आपण ऐकायला हवे की आपल्याला तर काहीच त्रास नाही, त्यांना एवढा त्रास झालेला आहे. आणि हे कलियुगातल्या गोष्टी आहेत, युगातल्या, त्रेतायुगातल्या, सतयुगातल्या गोष्टी नाही, ह्या आत्ताच्या कलियुगातल्या गोष्टी आहेत की त्यांना किती त्रास दिला तरी सुद्धा त्यांनी भगवंत भक्ती सोडली नाही, तरी सुद्धा त्यांनी भगवंत भक्तीचा ध्यास सोडला नाही. तेव्हाच त्यांना भगवंताची प्राप्ती झाली, तेव्हाच त्यांचं जीवन सुखी झालं. जर आत्ताच्या लाईफमध्ये जर का विचार केला तर आपल्याला काहीच त्रास नाही, आपण अतिशय सुखी आहोत. आपल्याला एवढं टेक्नॉलॉजी आपल्याला समोर उभी आहे आपल्याला मदत करण्यासाठी किंवा आपल्याला सांभाळण्यासाठी. तेव्हा त्या लोकांना कुठून कुठून पाणी आणायला लागायचं, आपण आता नळ फिरवला की आपल्याला पाणी मिळते. ऋषी मुनी होते, त्यांना हिमालयामध्ये जाऊन तपश्चर्या करायला लागायची. आपण आपल्या घरच्या घरी बसून आपण अतिशय आनंदाने 5-10 मिनिटं जरी नामस्मरण केलं, तासातून आपण दर तासाला जर आपण 1 मिनिट जरी नामस्मरण केलं तरी सुद्धा आपल्या जीवनाचं सार्थक होणार आहे. आणि महाराज आपल्याला जर काही विपरीत परिस्थिती देत असेल तर महाराज ती देऊन बघतात की याचा माझ्यावरती किती विश्वास आहे. महाराज आपल्या भक्तांना सांभाळतात. कधी कधी महाराज परीक्षा देखील घेतात की याला मी विपरीत परिस्थिती देऊन बघतो, विपरीत परिस्थितीचा सामना करू शकतो, माझ्यावरचा याचा जो विश्वास आहे तो ढळतो का, की माझ्यावरची जे एकनिष्ठ भक्ती आहे ती अजून वाढते का. या सगळ्या गोष्टींचा महाराज देखील विचार करतात की हा माझा भक्त होण्याच्या लायक आहे की नाही, त्या माझ्या भक्त किती लायक आहे हे महाराज देखील एखाद्या दिवशी चाचपडून बघत असतात. त्यामुळे आपण महाराजांची भक्ती करत असताना आपली महाराजांवरची जी निष्ठा आहे ती कधीही ढळायला नको. मग ती विपरीत परिस्थिती असो किंवा चांगली परिस्थिती असो, कसलीही परिस्थिती असो, त्यामध्ये एवढाच विचार करावा की महाराजांनी माझ्यासाठी काहीतरी चांगलं करून ठेवलं आहे, तेव्हाच या गोष्टी घडत आहे. कधी कधी कुठली तरी एक गोष्ट पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो, महिना लागतो, 2 महिने लागतात, कधी कधी 6 महिने, कधी कधी वर्ष देखील लागते. परंतु जे आपल्याला फळ मिळणार असते, ज्याचा आपण विचार केला असतो, त्यापेक्षाही महाराज खूप मोठं आपल्याला देऊन जातात. म्हणजे आपण जर का एवढा विचार केला असेल तर महाराज एवढं मोठं आपल्याला देतात. त्यामुळे महाराजांवरचा जो विश्वास आहे तो कधीही ढळू देऊ नका. महाराजांवरची जी श्रद्धा आहे ती कधीही ढळू नका देऊ. माझं एवढंच म्हणणं आहे की आपण लोकांचे विचार बदलू शकत नाही, आपण स्वतःला बदलायला हवं. आपण जग बदलू शकत नाही, त्यामुळे आपण स्वतःला बदललेलं कधीही चांगलं आहे. आणि दुसरी अशी कमेंट आली होती की श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ यामध्ये लोक भेद करत आहेत. तर लोकांना तेवढं ज्ञान नसते किंवा लोकांना त्या गोष्टीची माहिती नसते. आपण जर का विचार केला तर श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज, श्री साईबाबा हे सगळे एकच आहेत. म्हणजे त्यांच्या ठिकाणी असलेलं गुरुतत्व एकच आहे. आणि आपण जी काही भक्ती करू ती सगळे एका चैतन्यापर्यंत जाऊन पोहोचणार आहे. आपल्याला ते वेगवेगळे दिसतात, आपल्याला रूपाने वेगवेगळे दिसतात, परंतु ते त्यांच्या ठिकाणी असलेलं गुरुतत्व एकच आहे. त्यामुळे आपण वेगवेगळ्या रूपांची भक्ती करत असतो. आता समजा भगवान श्री हरी विष्णू आहेत, यांचे रूप किती आहेत, त्यांचे अवतार किती आहेत, परंतु आपण कुणाची जरी भक्ती केली, आपण रामाची भक्ती केली, आपण कृष्णाची भक्ती केली, आपण नरसिंहाची भक्ती केली, आपण बालाजीची भक्ती केली, व्यंकटेश भगवानची, किंवा आपण अजून त्यांच्या अन्य रूपांची जरी भक्ती केली तरी सुद्धा ती भगवान श्री हरी विष्णूपर्यंत म्हणजे नारायणापर्यंत जाऊन पोहोचणार आहे. त्यामुळे आपल्याला जरी रूपे हे वेगवेगळे दिसत असले, वरवरून जरी वेगवेगळे दिसत असले
तरी सुद्धा ते सगळे एकच आहेत, ते चैतन्य एक आहे, ती शक्ती एक आहे. आणि आपण यामध्ये कधीही भेद करू नका. आपण असं आता करू असं म्हणतात, म्हणजे आपण असं म्हणतो की आपण ज्या रूपाची, ज्या देवाची भक्ती करतो किंवा ज्या गुरूंची भक्ती करतो, आपण तेच गुरु आपल्या हृदयामध्ये असायला हवेत. कारण की आपण जर का एका ठिकाणी जर का स्थिर असलो तर आपण एका मार्गापर्यंत पोहोचू. म्हणजे आपण दोन नावावरती पाय ठेवू शकत नाही. म्हणजे आपण वंदन सगळ्याला करावं, आपण नतमस्तक सगळ्यांच्या समोर व्हावं, परंतु आपण जेव्हा भक्ती करत आहोत तेव्हा आपण एका गुरूंचाच हात जर का पकडून पुढे गेलो तर आपली जी नय्या आहे ती पार होणार आहे. पण एका गुरु तत्वाचीच भक्ती करावी. आणि लोकांचा जर विचार केला तर तो मनातून नेहमी करता काढून टाकावं की लोक हे भेदभाव करत आहे. कारण की लोकांना ते माहीत नाही की ते एकच आहे, त्यांच्या ठिकाणी असलेलं गुरुतत्व एक आहे. आपण भेदभाव करणारे कोण आहोत? साधे शूद्र मनुष्य आहोत आणि ते ब्रह्मांड नायक आहेत, ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत. त्यामुळे आपण त्या गोष्टीमध्ये न पडलेलं बरं. आपण आपली भक्ती किती प्रचंड करू शकतो, आपण आपली भक्ती किती वाढवू शकतो, आपण नेहमी करता या गोष्टीचाच विचार करावा की आपल्या भक्तीमध्ये आपण किती शक्ती आणू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय गजानन, धन्यवाद.